नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका प्रशस्त गोठ्यामध्ये आणि आजचा विषय आपला असा आहे. तर आपण आज दूध काढणं पण शिकूया आणि दूध कशा पद्धतीने काढलं जातं किंवा दूध काढण्याच्या पद्धती काय असतात, मिल्किंग मेथड आपण त्याला बोलतो, त्या कशा असतात त्या बघू आपण. तर मित्रांनो, आपण आता दूध काढण्याची एक डेमो किंवा प्रॅक्टिस करू. मित्रांनो, आपल्या सुरुवातीला हे बस्तर आपण बसायचं. सुरुवातीला आपण जेव्हा दूध काढायला बसतो एक बस्तर घ्यायचं आणि प्रॉपर ही पद्धत आपली असायला पाहिजे. आता जवळ घेऊ आपण, ही प्रॉपर अशी असायला पाहिजे. आणि सुरुवातीला काय काळजी घ्यायची दूध काढताना, एक तर गाई किंवा जनावरापुढं आपलं जे काही दाण असेल, जे काही त्यांना खाद्य असेल ते आपण टाकत असतो. किंवा एखादी गाय मारत असेल, म्हैस मारत असेल तर आपण तिचे पाय बांधतो, शेपटी बांधतो. ही काळजी आपण का घेतो की तिने लात मारू नये. मग आपलं सुरू होतं दूध काढण्याची पद्धत. सुरुवातीला प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक दूध उत्पादक शेतकरी हे काही सळ असतात ते स्वच्छ करून घेतात. त्यांना सुरुवातीला पासवलं जातं. आमच्याकडे पासवलं म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही. तर आपण प्रॉपर मेथड बघूया. तर मित्रांनो, दूध काढताना 3 प्रकारच्या मेथड वापरल्या जातात. पहिली म्हणजे तुमची फुल हँड मेथड. ही तुमची झाली फुल हँड मेथड. ही प्रॉपर 99% शेतकरी ही मेथड वापरत असतात. त्याच्यानंतर दुसरी असते स्ट्रिपिंग. ही स्ट्रिपिंग मेथड असते. आणि तिसरी असते नकलिंग. आता आपण सुरुवातीपासून पहिली मेथड बघूया. पहिली मेथड मित्रांनो आपली असते फुल हँड मेथड. आता हे गाईचे सळ असे धरले की हे बघा, असे धरले की हे इथून फुल हँड मेथड सुरू होते. आपण फुल हँड मेथड, एक तर आपले दोन्ही गाईचे जे सळ आहे ते आपले ह्या हातामध्ये आणि याने आपण सब इथून दूध काढू शकतो. आणि दुसरी मेथड आहे आपली स्ट्रिपिंग मेथड. प्रामुख्याने ही स्ट्रिपिंग मेथड आपण ज्यावेळेस शेवटी दूध काढतो, दुधाचा शेवट असतो त्यावेळेस स्ट्रिपिंग मेथड ही वापरली जाते आणि सुरुवातीपासून सुद्धा वापरली जाते. तर ही मेथड ज्या गायींचे सळ छोटे छोटे असतात त्या गायींसाठी वापरली जाते, बरोबर ना. तुम्ही जे काढतात ती ही झाली स्ट्रिपिंग. आणि तिसरी आणि शेवटची पद्धत असते नकलिंग. आपले सळ ह्या पद्धतीनं धरायचे आणि आपला अंगठा तिथं असा लावायचा आणि ह्या 4 बोटांनी आपण दूध काढत असतो. ही झाली नकलिंग. तर ही मेथड कोणी वापरत नाही, कारण की ही खूप हानिकारक असते. जनावरांसाठी इजा होते सळांना. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे किंवा दूध उत्पादकांचे बोटंसुद्धा दुखले जातात. म्हणून ही पद्धत कोणी सहसा करून वापरत नाही आणि ही हानिकारक आणि दुधासाठी असेल जनावरांसाठी हानिकारक मानलेली. सर्वात महत्त्वाची मेथड म्हणजे आपली फुल हँड मेथड. ही मेथड प्रत्येक शेतकरी वापरत असतात आणि आपलं दूध काढत असतात. आणि त्याच्यानंतर एक मेथड असते ती म्हणजे मशिनरी. आपण मशीन लावून जे काही दूध काढतो ती सगळ्यात भारी. कारण की आपण आधुनिकतेच्या जगामध्ये वावरतो आणि मशीन वापरणे ही काळाची गरज किंवा आधुनिकतेच्या काळामध्ये आपण वापरत असतो. तर त्यामुळे फायदे असे होता की आपल्याला निर्जंतुकीकरण दूध मिळतं डायरेक्टली सळामधून. तर डायरेक्टली आपल्या जे काही सेटअप लावलेला आहे कॅनचा, त्या कॅनमध्ये मशीनच्या साहाय्याने दूध जातं. हवेशी कॉन्टॅमिनेशन होत नाही, म्हणजे संपर्क येत नसल्यामुळं जे काही हवेमधील जे काही बॅक्टेरिया असतील किंवा जे काही किटाणू असतील ते आपल्या दुधात जाणार नाही. म्हणून आपल्याला निर्जंतुकीकरण दूध मिळलं जातं. म्हणून ती एक मेथड असते. मग आज आपण पाहिलं मित्रांनो की गाई म्हशींचे दूध काढताना, दादा काढू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की दूध कसं काढलं जातं, दूध काढताना काळजी काय घ्यायची, कुठली मेथड चांगली असते त्या पद्धती पाहिल्या. तर सर्वसामान्य सगळे दूध उत्पादक हे फुल हँड मेथड पद्धतीनं दूध काढतात. ही सगळ्यांसाठी सोपी आहे आणि दूध पण चांगलं निघतं. त्याच्यानंतर स्ट्रिपिंगसुद्धा केली जाते. स्ट्रिपिंग ही ज्या गायींचे सळ छोटे असतात, बारीक असतात, तिथं स्ट्रिपिंगने सुद्धा ही पद्धत वापरली जाते. आणि एक असते नकलिंग. नकलिंग प्रामुख्याने ही कोणी वापरत नाही. याचे दुष्परिणाम जनावरांवर होतात, सळांवर होतात, इजा होते सळांना किंवा स्वतः आपल्या हातालासुद्धा अंगठे दुखून येतात. म्हणून ही मेथड वापरत नाही. तर अशा प्रकारे दूध काढण्याच्या आपल्या मेथड असतात. ह्या मेथड आपण कोणत्या वापरतो, आपल्या मेथड कशा आहेत त्यासुद्धा आपण कमेंटमध्ये करू शकतात. तुम्हाला स्ट्रिपिंगने दूध काढता येतं का, फुल हँड मेथडने दूध काढता येतं का, नकलिंगने. तर मित्रांनो, कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.